काय सांगता मंडळी, तुम्ही आमरस करता पण तो आंब्याचा रस काही वेळातच काळा पडतो, हवा तसं नाही होत. चला, तुमच्या या सगळ्या ज्या प्रश्नांची उत्तर आहे ती आजच्या रेसिपीमध्ये. रेसिपी तर बघूच यात, पण मी काय म्हणते, हा बॉक्स आहे, या बॉक्सच्यात आणखी एक बॉक्स आहे, त्यामध्ये आपलं नवीन प्रॉडक्ट आहे. हे नवीन प्रॉडक्ट काय असेल कमेंट करून नक्की कळवा. अचूक जो गेस असेल त्यातील आम्ही 3 लकी विनर काढणार आहोत आणि हे लकी विनर 25 एप्रिलला दुपारी बरोबर 1 वाजता मी लाईव्ह येणार आहे. त्या लाईव्हमध्ये हे प्रॉडक्ट रिव्हील करणार आहे आणि तेव्हा लकी विनर देखील अनाऊन्स करणार आहे. त्यामुळे 25 एप्रिलला लाईव्ह नक्की जॉईन करा. आणि हे प्रॉडक्ट काय असेल तेही म्हणजे तुमचं एकतर गेस करा, पण तुमचं नेहमीचं रोजचं काम अगदी सोयीचं फटाफट 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 होणार आहे, इतकं मी तुम्हाला खात्री देते. चला आता रेसिपीकडे बोलूयात. 5 मस्त टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा आंब्याचा रस एकदम परफेक्ट होणार. तर सगळ्यात आधी मस्त असे पिकलेले रसाळ सुवासिक आंबे घ्यायचे. आंबा पिकलाय कसं ओळखायचं? आंबा विकत घेताना हा हलकासा असा सुरकुत्या पडलेला घ्यावा. काय होतं, हा नैसर्गिकरित्या पिकवलेला असतो, जो सगळीकडून एकसारखा पिकला जातो. काही ठिकाणी हिरवा, काही ठिकाणी पिवळा असा नाही. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही देठाकडे त्याच्या हलकंसं प्रेस कराल तो छान असा दाबला जातो, याचा अर्थ तो छान पिकला गेलाय. आणि याचा जर वास घेतला, छान सुगंध आला, याचा अर्थ आंबा तर तयारच झाला. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे आंबे पाण्यामध्ये ठेवायचे, 10 मिनिटं तरी पाण्यामध्ये ठेवायचे. यामुळे आंब्याच्या सालीवर जर काही चीक असेल, माती असेल, कचरा असेल ते निघायला मदत होते आणि ॲट द सेम टाईम आंब्याचा रस मस्त असा रसरशीत निघतो. त्यामुळे 10 मिनिटं आंबा आता आहे त्यामुळे पाण्यामध्येच ठेवणार आहे. 10 मिनिटं झालेलेत, आंबे पाण्यामध्ये ठेवले. आता तर हे आंबे काढायचे सगळे आणि सुती कापडावर ठेवून कोरडे करून घ्यायचे. आता बरेच जण आहेत ना, आंबे त्याच्या फोडी करूनच मिक्सरला फिरवून घेतात, पण त्याने रस पटकन काळा होतो आणि मिक्सरला फिरवतात तो आमरस नसतो, तो मँगो पल्प असतो. आमरस म्हणजे गुठळ्यांचा असतो तो आमरस. तर सगळ्यात आधी काय करायचं, देठाच्या इथे हलकंसं प्रेस करायचं अंगठ्याच्या साह्याने आणि हा सगळ्या बाजूने असा मऊ करून घ्यायचा, म्हणजे त्यातला रस सोडवून घ्यायचा. गर असेल, रस असेल, तो मोकळा होतो. त्यामुळे असा हा सगळ्या बाजूने चेपून चेपून घ्यायचा. देठाची बाजू पण सोडायची नाही, इथे पण करायचं. पूर्ण आंबा मोकळा करायचा, छान असा बिलबिल बिलबिल झाला पाहिजे. सगळे आंबे आधी असेच बिलबिल करून घेऊयात, बिलबिलीत. रस त्यातला गर सगळा, कोईपासूनचा गर जितकं शक्य असेल तितकं दाबून दाबून मोकळं करायचं. सगळ्या बाजूने मोकळा मोकळा करणं, गर सोडवून घेणं अगदी गरजेचं आहे. यापूर्वीही आमरसाचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता, तर बऱ्याच जणांनी कन्सर्न रेज केलं की आंबे बऱ्याचदा किडके निघतात, त्यामध्ये आळी असते, म्हणून मग आम्हाला असं बिलबिल करून आंबे आम्ही रस नाही काढत. मग इन दॅट केस फोडी करून त्यातला गर काढून रवीने ते घुसळून घेऊ शकता. किंवा दुसरा एक बेस्ट ऑप्शन आहे, ते म्हणजे आंबा काढताना आहे ना, तो एक एक असा छोट्याशा बाउलमध्ये काढा आणि मग नंतर मोठ्यामध्ये शिफ्ट करा. चला आता हे झालं आहे. आता देठाकडचा पोर्शन हलका उकळून घेते आणि यातला जो रस आहे हा सगळा काढून घ्यायचा. बघा, अजिबात आळी वगैरे काही दिसत नाही आहे, छान आहे आंबा. आता हा या बाउलमध्ये काढूयात. असा एक एक आंबा आहे ना सेपरेट छोट्या बाउलमध्ये पिळून घ्या, म्हणजे काय होईल, तो मोठ्या बाउलमध्ये आळी वगैरे चुकून असेल तर ती मिसळली नाही जाणार. हेही आता मिसळते. पुढची महत्त्वाची टीप म्हणजे आंबरस काढताना, स्टोअर करताना किंवा करताना शक्यतो कुठल्याच धातूचा वापर करू नका. काय होतं, धातूचा जर आमरसाशी किंवा आंब्याशी संपर्क आला तर त्याची काळी पडायची प्रक्रिया खूप फास्ट होते. त्यामुळे शक्यतो काचेचं, मातीचं असं भांडं वापरलेलं कधीही उत्तम. आता आंब्याच्या कोळीलाही खूप सारा गर आहे, तर हा गर काढून घेऊयात. पूर्ण गर रिकामा करून घ्यायचा आणि एक कोई आपण ठेवणार आहोत, टाकून नाही देणार. ते का, पुढे चालते. सगळ्या कोईंचा असा छान गर काढून घेऊयात. आता बरेच जण आमरसामध्ये पाणी घालतात, कोणी दूध घालतं, कोणी साजूक तूप घालतं. तर तुमच्या प्रथेप्रमाणे तुम्हाला जे घालायचं ते घाला, त्यामध्ये मी नाही पडणार. आता आंबा कितपत आंबट आहे, गोड आहे त्या प्रमाणात इथे साधी साखर घातली तरी चालेल, पण माझ्याकडे पिठी साखर आहे म्हणून घालते.
प्रत्येक आंब्याला 1 असे 4 चमचे पिठी साखर मी घेतली आणि आता हे असंच रवीने फक्त घुसळून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या हलक्याशा मोडतील. आता कुठलाही उष्ण फळ असो किंवा पदार्थ असो तो कधीच फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे. त्यामुळे आपण केळी, आंबा हे फ्रीजमध्ये नाही स्टोअर करत. त्याच प्रकारे आंबा देखील फ्रीजमध्ये स्टोअर करू नका, म्हणजे आंब्याचा रस देखील फ्रीजमध्ये स्टोअर नका करू. तुम्हाला खायचं आहे तेव्हा एक अर्धा तास 1 तास आधी हवं तर बाऊल झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, पण असं दिवस रात्र ठेवू नका. या पद्धतीने आमरस केला तर हा छान 1 दिवस, पूर्ण दिवस काळा न पडता रूम टेम्परेचरवर राहतो. पण तुम्ही जर पुढच्या दिवशी जर खाणार असाल तर मग इन दॅट केस रात्री झोपण्यापूर्वी झाकण ठेवून फ्रीजपेक्षा फ्रीझरमध्ये ठेवा, डीप फ्रीझरमध्ये. डीप फ्रीझरमध्ये जर ठेवला तर तो अजिबात काळा नाही पडणार आणि जेव्हा खायचं तेव्हा 1 तास आधी बाहेर काढा आणि तो डिफ्रॉस्ट करून खा. आता आणखी एक टीप, आमरस काळं पडू नये म्हणून, जी माझी आजी नेहमी सांगायची, की आंब्याची जी कोय असते ही कोय रसात घालायची. याच्या मागे एक शास्त्र आहे की रस त्यामुळे काळा नाही पडत आणि दुसरं म्हणजे आमरस पुरून येतो. तर या होत्या आमरस करायच्या साध्या सुध्या टिप्स. तुम्हाला आमरस कसा खायला आवडतो कमेंट करून कळवा, पण आम्हाला बाबा असाच रवीने घुसळायच्या, छान त्यामध्ये गुठळ्या गुठळ्या हवा आणि बाकी काहीही न घालता त्याचा आस्वाद घ्यावा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.